गेले काही दिवस जे आपण बघतोय की जरी ट्रेडिंग चांगलं आहे की गेले 4 आठवड्यामध्ये 11 दिवस जे काही झाले 11-21 दिवस पॉझिटिव्ह होता मार्केट, पण दर वीकेंडला काहीतरी न्यूज येते. जसं पुन्हा एकदा हर्मोजवर काल हल्ला झालेला आहे आणि परत ते हर्मोजची वाट बंद झालेली आहे. असं म्हणतात की आपण काय अल्टरनेटिव्ह वाट पण बघितलेली आहे, तिथूनही आपली काही शिप्स आलेली आहेत. पण ही जी टांगती तलवार आहे अशांततेची बरेच दिवस आपण बघतोय, तर काही दिवस असं वाटलं होतं की बाबा नाही, आता गुंतवणूकदार आता सक्षम झालेत, आत्मनिर्भर झालेले आहेत, तिथे युद्ध चाले नाका, पण इथे आपली गुंतवणूक चालू आहे आणि त्यामुळे मार्केट एवढं पडलं नाही जेवढं आधी पडत होतं. ते ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेच्या जागतिक अशांततेवर आपल्या लेन्समधनं आपल्याला काय दिसतंय? तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर की मागचं सोमवार शेअर मार्केटमध्ये चांगलीच उसळी आपल्याला दिसली आणि अर्थात या मागच्या आठवड्याच्या मध्यामध्ये परत एकदा हल्ल्यांची न्यूज आली. हो. आणि अशा वेळेला अर्थातच ज्याच्याकडे आपला मेन फोकस असतो ते म्हणजे क्रूडची प्राईस. हो. आणि ते पण वाढली की अर्थात आपलं परकीय गंगाजळी तसं सेफ आहे, पण डॉलरच्या भावाचा पण जर आपण विचार केला तर पुन्हा 95.5 पर्यंत रुपयाचं डॉलरचं ते गुणसूत्र निश्चित झालं. आणि अशा अनसर्टनिटीमध्ये पण तरी पण बघितलं की मार्केट खूपच पडलं नाही. शुक्रवारी जरा धडपडत का होईना बऱ्यापैकी सावरलं. आणि गुंतवणूकदारांचं म्हटलं तर किरकोळ गुंतवणूकदार मागच्या महिन्याची पण फिगर बघितली, जवळजवळ 27,500 करोड SIPच्या माध्यमातून आले. म्हणजे त्यांचा दृढ विश्वास या मार्केटवरती आहे. आणि परकीय संस्था जरी इकडून पैसे घेऊन जात असल्या तरी पण त्यांचा विश्वास आहे. आणि मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर FPI बाईंग हे परत पॉझिटिव्ह झाले. जवळजवळ 18,000 करोडच्या आसपास पॉझिटिव्ह बाईंग आहे. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की मार्केट असं बॉयंट तरी दिसतंय आणि चांगला पाऊस पडून गेलाय, त्यामुळे मूड नक्कीच चांगलं आहे. आणि मान्सूनची प्रगती कशी राहील त्याच्यावर पण बरीच ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, मार्केट असतील, हे अवलंबून असतील.